अनेक वर्तमानपत्रात बातमी आली आहे, त्या बातमीच्या अनुषंगानं ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाने त्याच्या शंका कुशंका त्यांनी विचारायचं आहे, आंदोलन करायचं आहे, परंतु वास्तव जाणून वास्तव माहीत करून आपण जरूर करा. आणि माझी पहिल्या दिवसापासून भूमिका आहे की जिथं चुकत असेल जरूर सांगा, परंतु चुकत नसताना जर का तुम्ही म्हणत असाल की नाही नाही असंच, तर हे मात्र चुकीचं आहे. त्याला नियम कायदे हे राज्य शासनाचे आहेत, केंद्र शासनाचे आहेत. भारत निवडणूक हा आपल्या देशात हा सर्वोच्च आहे आणि त्यामध्ये पुन्हा माननीय सुप्रीम कोर्ट ही त्याच्यात सर्वोच्च आहे. तर ज्यांनी आज पेपरला बातमी आलेली आहे किंवा ज्यांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी मला खुलासा करावा असा वाटला, म्हणून आपल्या सगळ्यांना बोलवलंय आणि हे आपल्याला त्याच प्रेसमध्ये गोळेश्वर आणि कापिल या गावामध्ये दोन असे मतदार आहेत ज्यांचं दोन्हीकडे मतदान आहे आणि ते त्या दोन्ही गावचे रहिवासी नाहीयेत. याच्यावरती तुम्ही काय खुलासा द्याल? मी काय सांगितलं की मतदार यादी ही प्रारूप प्रसिद्ध केली आहे. प्रारूप प्रसिद्ध केल्यानंतर प्रत्येक पक्षाला दिलेली आहे, त्यांची बैठक घेतलेली आहे, 15 दिवसाचा कालावधी दिलाय दावे हरकतीला. जे कुणाला त्याच्यात सांगायचं होतं की बाबा नाही हे इथं राहत नाही, ह्याचं डबल आहे, ह्याचं टिबल आहे, त्यांनी दावे हरकती कालावधीमध्ये हरकत घेणं गरजेचं आहे. हरकत नाही आली, समजा हरकत नाही आली सगळं मान्य आहे, पण निवडणूक आयोग म्हणून तुमची जबाबदारी नाहीये का? ज्या ठिकाणी माझा ऐका ना, तुम्ही सांगितलं हरकत दिलं, तुम्ही म्हणताय 15 दिवस हरकतीला दिले, सगळं मान्य आहे. त्यामध्ये पक्षाचं सोडून द्या तुम्ही, पक्ष सोडून नाही, कॉमन पीपल आणि पत्रकार म्हणून तुम्हाला विचारतो, निवडणूक आयोग म्हणून तुमची जबाबदारी नाही का? याच्यात प्रत्येक मतदान केंद्राला एक बीएलओ नेमलेले आहे. तो बीएलओ दोषी नाहीये का? बीएलओ दोषी नाहीये का हे स्पष्ट सांगा. पक्षावर सोडून द्या तुम्ही. नाही, पक्ष देश चालवत नाहीये. कॉमन पीपल तुम्हाला विचारतोय, पत्रकार तुम्हाला विचारतोय, निवडणूक आयोग जबाबदार आहे का नाही? तिथं मी उद्या पाकिस्तान निदर्शनास येतोय. मी आपल्याला सांगतो 22,000 नावं आपण ही 203 नावं ही वगळणी केली. 22,000 ज्या वेळी हे निदर्शनास आलेलं आहे त्यावेळेस पारदर्शकपणेच काम केलेलं आहे. 2 ठिकाणी नावं असताना तुम्ही याच्यावर ऍक्शन काय केली? ते बीएलओ तरी जनरली ज्याला कालावधी आहे, मी अजून सांगतो सर, तुम्ही कालावधीत अडकवताय. माझा प्रश्न थेट आहे. तुम्ही मागताय सगळं मान्य आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तुम्ही आता म्हणताय की 4,000 हरकती दाखल केल्या, त्याला मान्य केल्या, उर्वरित फेटाळल्या. त्या हरकती काय होत्या आणि त्या का फेटाळल्या ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे. बरं, आणि सरांच्या ह्याला जोडून की त्यातलीच असेल ना, किंवा बीएलओ ही जी कापिल गोळेश्वरची तक्रार ही त्यातलीच एक असणार आहे. फॉर्म कोणता आहे? संबंधितांचं म्हणणं असं आहे की नुसत्या कोल्हापूरच्या आधार कार्डवर इथं मतदार नोंदणी झाली, एका लाईट बिलावर एकाची नोंदणी झाली, याची काय पडताळणी आपल्या माहितीसाठी मगाशी सांगितलं, आत्ताही सांगतो, फॉर्म आलेला हा पूर्वीसाठी हार्ड कॉपी नाहीये, हे सगळं ऑनलाईन होतंय. ऑनलाईन आलेला फॉर्म हा पहिला ERO ला लॉग इनला येतो, तिथून तो पहिला फर्स्ट स्टेप फील्ड व्हेरिफिकेशन, बीएलओ फील्ड व्हेरिफिकेशन करतात आणि सगळं ह्याच्यावर आहे. बीएलओनी तिथूनच त्या दरोडा ऍप मध्ये भरायचं आहे की याच्यात ते आहे नाही. ऑनलाईन तो फॉर्म ERO लॉग इनला येतो, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी त्याची पडताळणी करतात, त्यांचा रिमार्क देतात, फायनल ERO लॉग इनला त्याच्यावरती अप्रूव्ह रिजेक्ट याच्यासाठी केलं जातं. म्हणजे पडताळणी पण झाली नाही असं वाटतंय. नाही 3 स्टेज आहे बरोबर. मग आता ह्या अशी जर डबल झालं असेल त्या 3 स्टेज मधल्या दोषी करून तुम्ही काय कारवाई केली? मी अजून सांगतो की नवीन मतदार आहे, आपल्याला एक व्यक्तीचं नाव 13 ठिकाणी आहे, मात्र ती 13 ही लोक वेगवेगळी आहेत. मी काय सांगितलं, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एक व्यक्तीचं नाव 13 ठिकाणी आहे, मात्र ती 13 ही लोक वेगवेगळी आहेत.
आपण जसं सांगितलं आपोआप असू शकतो. थांबा 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 की रामचंद्र शिवाजी पाटील या नावाची 13 लोक आहेत, तालुक्यात आहेत, वेगवेगळ्या गावात आहेत. मग ती नावं एकच आहेत म्हणून सगळी वगळायची? 12 पण आम्ही असं म्हणत असलो तुमची यंत्रणा तशी पाहिजे. 13 नावं कशी शोधून तुम्ही पडताळणी करून तुम्ही पडताळणी करूनच त्याच्यावर निर्णय घेतला. प्रश्नाचं उत्तर गोल गोल फिरवून देता. आम्ही अजिबात म्हणतो नाही. का तुम्ही 13 माणसं वगळा? अजिबात नाही. आम्ही म्हणतोय का असं? छोटं गाव आहे हा. तर त्या गावामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांची लोक आहेत. त्यांची पहिली प्रायोरिटी ही त्यांच्या ग्रामपंचायत निवडणूक आहे. तर त्या निवडणुकांच्या अनुषंगाने तिथं होणारी मतदार वाढवते हे आयडेंटिफाय करणं सोपं आहे. कराड मलकापूरमध्ये ते सोपं नाहीये कारण बहुसंख्य शहर आहे. पण एखाद्या छोट्या गावामध्ये जर ज्याला कुणाचा काही संबंध आहे अशी जर नावं वाटली तर त्या गावातल्या कार्यकर्त्यांना त्याचं ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार आहे. तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असतो. अगदी बरोबर. बरं, जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्याची पडताळणी की ही मत कसं नोंदलं गेलं, समजा ऑनलाईन असेल किंवा काय असेल तर ते मत कसं नोंदलं गेलं ह्याची जर काय शोध घेऊन त्याच्यावर काय कारवाई झाली का हा मुद्दा आहे. आपल्या तुमच्या माहितीसाठी प्रक्रियेविषयी नाही थांबा मला काय म्हणायचं नाही. सांगतो ना मी. आपल्या माहितीसाठी ज्यांनी कुणी निवडणुकीच्या बाबतीत आवश्यक असलेले जुनी माहिती, पुरावे, कागद, डॉक्युमेंट मागणी केली आहे 100% त्यांना दिलेली. 1 नंबर 2 आता जिथं त्यांना हरकत घ्यायची आहे ती हरकत घ्यायला पाहिजे की मी नुसतंच म्हणायचं नाही त्यांचं कराडमध्ये पण नाव आहे आणि तिकडं नारायणवाडीत पण आहे. प्रेसमध्ये सर असा आरोप झालाय गोळेश्वर मध्ये जे 9 मतदार सापडले त्याचा ठाव ठिकाणच नाही कापी मधल्या हरकत घ्या, हरकतीचा कालावधी आहे. त्यांनी बोगस मतदान केलं ना कसं काय करणार आहे? नऊ मतदारांची नोंदणी आहे. नऊ मतदाराचा काही विषय नाही. कॉलेजवर त्यांच्या दाखल्यावर तुम्ही कुठे इतर जे त्याच्यामध्ये 5-6 हजार वाढले जे प्रौढ मतदार आहे मग ते कसे वाढवले? समजा नवीन नाव मी काय आपल्याला सांगितलं तिकडा फॉर्म आणतो नाव नाही आता ते सुद्धा नाही, आता ऑनलाईनच आहे. मग काय याला पण सर, आता त्याला येतं- थांबा ना, मी सांगतो नव मतदार ते ठीक आहे 18 वर्ष 19 वर्ष त्याचा काय वयाची विषय झाली. नाही. आम्ही काय म्हणतो पण 2 जे वाढलेले आहेत त्याला हरकतीचा कालावधी आहे. तुम्ही घ्या ना हरकत. मग त्याच्या तुम्ही जर हरकत घेणार नाही सर, साधा प्रश्न आहे त्या 9 जणांनी बोगस मतदान केलं त्याच्यावर कारवाई आपण काय केली? थांबा 2 मिनिटं. आता बोगस केलं म्हणताय, हा. कशाच्या आधारे बोगस आहे? गावात त्याचा ठाव ठिकाणच नाही गावात त्याची दोन मतदार गोष्टी आहेत. 2 गोष्टी आहेत. एक त्यांचं आधार कार्ड बोगस आहे म्हणताय. आधार कार्ड खरं आहे खोटं ठरवायचा अधिकार मतदार नोंदणी अधिकाऱ्याला आहे. टेल मी. शंका आली तर एक करून आपण नंबर 2 थांबा बोगस शंका आली. हा आता तुम्ही त्या मुद्द्यावर आला. आता ज्याला कुणाला वाटतंय की हे बोगस आहे तरी पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी. तुम्हाला वाटत नाही का? नाही वाटत नाही. मला काय अर्थ आहे? अगदी बरोबर आहे. म्हणजे सामान्याला वाटतंय तुम्ही- तुम्हाला वाटत नाही आम्हाला म्हणजे काय? आधार कार्ड ते बोगस आहे. मी जबाबदारीने बोलतोय. आधार कार्ड बोगस आहे हे तुम्ही मला सांगताय. आधार कार्ड खरं आहे का खोटं आहे हे ठरवायसाठी एक मिनिट. पंचनामा केला हे ठरवायसाठी पंचनामा केलाय ना आपण. आधार कार्ड एक मिनिट. ऐका की त्यांचं आधी. आधार कार्ड केलंय की मग? आधार कार्ड हे खरं आहे का खोटं ठरवायचा अधिकार हा मतदार नोंदणी अधिकाऱ्याला किंवा प्रांताधिकाऱ्यालाही नाही. विभागाने पंचनामा केलाय ते 9 जणांचा पंचनामा नावावर राहत नाहीत म्हणून केला. हो बरोबर आहे राहत नाही. मतदान कसं केलं मग त्यांनी? राहत नाही नीट समजून घ्या. राहत नसतील आता राहत नसतील. ज्यावेळी मतदार नोंदणी केली त्यावेळेस ते राहत असतील. याच्यात फरक असू शकतोय. कशाच्या आधारे राहत होते असं जर मग ते 6 नंबरचे फॉर्म मंजूर केले त्यांना कागदपत्र दिली ना. ज्या कागदपत्राच्या आधारे नवीन नाव वाढवलं ते कागदपत्र दिली त्यांना. सगळं ऑनलाईन तुम्ही दिलंय ना त्यामध्ये एका आधार कार्डावर पत्ताच नाहीये. मग अशा पद्धतीने कसं नोंदवलं कसं? त्याच्यावरती पत्ताच नाहीये. क्रायटेरिया नक्की काय आहे दुसरा सर? गोष्ट तुम्ही 13 लोकांची नावं सांगितली. 6 नंबरचे फॉर्म मंजूर करायचे क्रायटेरिया आपण ER नेटवर मी ती काढून ठेवला. नाही तुम्हाला पाहिजे असेल तर- डॉक्युमेंट लागतात ते सांगा नाही. मग ते काय कागदपत्र लागते ती काढून ठेवले. दुसरी गोष्ट तुम्ही 13 लोक शोधली हा. एकाच नावाची त्यांची 13 आधार कार्ड वेगळे 13 आधार कार्ड वेगळे 13 नावं वेगळी. आधार कार्डवर कोण जातोय? हा? नीट समजून घ्या.
तुम्ही जे म्हणताय का नाही, जर का निवडणूक ओळखपत्राला आधार कार्ड लिंक केलं तर तिथं ते कळलं. आधार कार्ड हे निवडणूक ओळखपत्राला लिंक नाही. आज 13 नावं जर का ती शोधायची म्हणलं तर त्या 5-6 गावामध्ये ज्यावेळी BLO म्हणल की हो हा इथं माणूस आहे आणि त्याचं मतदार यादीत नाव ठेवायचं आहे, हे सगळ्यांचा डाटा गोळा करून मग ते आपल्याला येत आहे. तुम्ही म्हणताय का नाही, मग जर का ते शिवाजी रामचंद्र पाटीलचं आधार हे जर का इपिकला लिंक केलं तर लगेच कळून येईल की ही 13 जण आधार वेगवेगळे आहेत आणि 13 जण एकाच नावाची आहेत, मात्र त्यांचा आधार वेगळा आहे. बरं, तुम्ही पंचनामा केलाय, त्या पंचनाम्यामध्ये असं म्हटलंय की आता ही नावं पुरावा कुठला नाही मिळाला म्हणून बघावी. अगदी बरोबर आहे. आता गेल्या असतील, तिथे राहत नसतील, त्यांच्याकडे कागदपत्र नसल, पंचनामा केला, त्याच्यावरती आता 7 नंबरची प्रोसेस चालू आहे. यापूर्वी पण त्याच्याकडे काय कागद नव्हते, यानंतर पण नाहीत कागद. काय तुम्ही बघितलं बघा ना. मी काय सांगितलं आपण नीट समजून घ्या. 6 नंबरचा फॉर्म आला, त्याला काय कागदपत्र जोडले, ऑनलाईन आहे, आणि तुम्ही कागद मागितली तर तुम्हाला भेटतील. व्हेरीफाय कसं झालं? तीन स्टेज व्हेरीफाय झालं कसं? आधार नोंदणी करायला कागद काय काय लागते? या स्थानिक प्राधिकरणाचा जन्माचा दाखला, शाळा सोडलेचा दाखला अथवा जन्म मृत्यू रजिस्टर असेल तरी त्याच्यावरून आपण करतो. हे झालं. त्याच्यानंतर आधार कार्ड असेल तर, नसल पॅन कार्ड, नसल ड्रायव्हिंग लायसन्स, नसल पासपोर्ट आणि सर्टिफिकेट 10वीचं किंवा 12वीचं जिथं वयाच्या बाबतीत आपल्याला खात्री करायची असेल ती. याच्यातला जन्मतारखेसाठीचा 1 आणि रहिवासासाठीचा 1 किमान हे 2 पुरावे लागतात. तर आता काल ट्रेन झाली, त्यात असं सांगण्यात आलं की केवळ एका आधार कार्ड ज्याच्यावर पत्ता पण नाही त्याच्यावर नाव नोंदणी झाली. आधार कार्डवर त्याचा जन्मतारीख पण आहे आणि पत्ताही आहे. पत्ताच नाही त्याच्यावर, नाव नोंदणी झाली कशी? लाईट बिल दुसऱ्याच्या नावची आहे, ती त्याला जोडलेली आणि त्याच्यावर मतदार नोंदणी झालेली. हे कसं काय? आपल्या माहितीसाठी हे प्रत्येक फॉर्म हा BLO कडे फील्ड व्हेरिफिकेशन केला जातो, तिथून AERO कडे येतो, AERO त्याच्यावर निर्णय घेतात आणि अंतिम असणार प्रश्न नाही. व्हेरिफिकेशन झालेला मग व्हेरिफिकेशन मध्ये एक महिला अशी आहे जिच्या आधार कार्ड तुम्ही दाखवलेला आहे, ह्याला लिंक केले नोंदवताना, आणि तिच्यावरती ऍड्रेस आहे कोल्हापूरचा. अशी एक महिला आहे, अशी एक दुसरे काहीतरी कागदपत्र तिने दाखवला असतं. दुसरं एकही नाहीये, ती फक्त आधार आहे. मी आपल्या माहितीसाठी सांगतो. सांगितलं तर ते आता तुम्ही जसं एक सांगताय तसं मी एक सांगतो. आपल्या इथे हजारमाची, बाबरमाची, राजमाची रिटायर झालेले क्लास 1 ऑफिसर आहेत, त्यांचा आधार कार्ड मुंबईतला आहे. आता ते आधार कार्ड इथं जोडलं आणि इथला 7-12 जोडला, त्यांना म्हणायचं का नाही तुमचं मुंबईतलं कार्ड आहे, तुमचं इथं होणार नाही? नाही, अजिबात म्हणू शकत नाही, कारण ती व्यक्ती तुमच्या समोर आहे सर. नाही 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 नाही, हे सगळं बॅकअप आहे, ऑनलाईन आहे. BLOच्या समोर येणार BLOच्या समोर येणार नाही. मतदार नोंदणीचं मी काय सांगितलंय, हार्ड कॉपी फॉर्म हे नाही, ऑनलाईन आहे. ऑनलाईन स्कॅन करायचे, कागदपत्र टाकायचे शेवटचा आणि आता ऑनलाईन मध्ये मी पुढे काय झालेलं आहे तेही आपल्याला आता एक दुसऱ्या ह्याच्यात माहिती सांगणार आहे. सर, पण हरकतीचा जो आपण पालन दिलेला आहे, 4018 हरकती आल्या, त्यापैकी फक्त 10 हरकती तुम्ही स्वीकारलेल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावरती खोट्या हरकती, चुकीच्या हरकती आहेत का? खोटे म्हणता येणार नाही, त्याच्यात जे नियमाप्रमाणे नसेल त्या हरकती अमान्य केल्या. कारण हा फारच मोठा आकडा आहे, म्हणजे 0.25% फक्त टक्के त्या स्वीकारलेल्या हरकती. घड्याळाचा आकडा हा मोठा आहे. म्हणजे तपासणी चांगली असेल ना. कागदपत्र दिलीच नसतील जी माझा प्रश्न एकदम सोपा आणि साधा आहे. हे सगळं 2004 पासूनच बारकाईने आकडेवारी सगळी काढून तुम्ही दिली. आता ही माहितीसाठी ठीक आहे, पण ज्या मुद्द्यावर ही पत्रकार प्रश्न होते 9 माणसांच्या वरती,
त्यांची डिटेल्स जी आहेत ना, त्यांचं हे आहे ते नाही असं काही 9 माणसांचं असं जे ज्यांनी आहे, पाहिजे तसं आहे काम ज्यांना करायला. नाही मी 3.25 लाखाचा विचार करतोय. मी 1 आणि 2चा ते विचार करतात. ज्याला ते पाहिजे आहे त्यांना ती माहिती कागदपत्र दिलेली आहेत आणि आता त्याच्या अनुषंगाने मी सांगतो की जर का त्यांना वाटतंय आधार कार्ड बोगस आहे, त्यांनी आधार कार्डच्या प्राधिकरणाकडे कंप्लेंट द्यावी, गुन्हा दाखल होईल, चौकशी होईल. नंबर 2, त्यांनी इथं येऊन मतदान केलं किंवा नाही हे आम्हालाही माहित नाही. जरी मतदार निवडणूक निर्णय अधिकारी असला तरी ते मतदान झालेलं किंवा त्यांनी केलेलं आहे किंवा नाही याच्या बाबतीतली मतदार नोंदवही की ज्या दिवशी मतदान 1, 2, 3, 4 क्रमांकानं असतं तो जो डाटा आहे तो डाटा हा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कस्टडीमध्ये तो पूर्णपणे सीलबंद करून हा मतमोजणी झाली त्याच दिवशी तो सीलबंद केलेला आहे. आज उघडायचं म्हणलं तर त्यांना दिवाणी कोर्टाच्या परवानगीशिवाय कोणीही त्याच्यात उघडू शकत नाही. समजा थोडा वेळ आपण असं गृहीत धरू की ते म्हणते तसं त्यांनी तिथं मतदान बोगस केलं तर त्याला बोगस करायला यांनी कंप्लेंट पोलीस स्टेशनला करावं लागेल. पोलीस स्टेशन आम्हाला आदेश देईल की तुम्ही अमुक अमुक गावचा मतदान केंद्र क्रमांक अमुक अमुक मधला मतदार नोंदवही अधिक आम्हाला कागदपत्र दाखवा की त्यांनी कशाच्या आधारे मतदान तिथं केलं. तर ते सगळं कागदपत्र हे दिवाणी कोर्टात तोच येतोय. बोगस बघायचं काम सामान्य माणूस करतोय, प्रशासनाची भूमिका आहे काय? शोधायचं सामान्य माणूस पूर्णपणे त्याच्यात सामान्य दाखवल्यानंतर तुम्ही तपासणी करून सामान्याला एफआयआर केल्यानंतर तुम्ही ऍक्शन घेणार का? आपल्या माहितीसाठी तुमचा माणूस होता ना तिथं मतदान याच्यात दिलाय ना कालावधी. तुम्हाला 15 दिवस कशासाठी दिले? ती फक्त राजकीय पक्षालाच नाही कॉमन मॅनला सुद्धा ती बघायला आहे. एक मिनिट काय झाले, यावेळी तो व्यक्ती मतदान करायला आला यावेळी संबंधिताला शंका आली की हा आपल्या गावातला नाही आणि हा कसा काय आलाय मतदान करायला. त्यानं तक्रार केली, तुम्ही म्हणला मतदान करू द्या, म्हणजे तुम्ही पण मतदान करू द्या नाही. नीट समजून घ्या. मतदार यादीमध्ये नाव आहे तो मतदान करणार. व्हॉट आय एम सेइंग, मतदार यादीमध्ये ज्याचं नाव असेल त्या मतदाराला प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो हक्क कुणीही हिरावू शकत नाही. मुद्दा हाच आहे की जर बोगस होणार ना. तुम्ही त्याच्यात आम्ही कालावधी दिलेला आहे. त्या कालावधीत प्रत्येक BLA एजंट आहेत प्रत्येक मतदान केंद्राला, प्रत्येक पक्षाचे. आता तुम्ही सांगितलं कॉमन मॅननं काय करायचं, ही फक्त एक पक्षाचं नाही, प्रत्येक पक्षाचे प्रत्येक मतदान केंद्राला बूथ लेवल एजंट आहेत. BLO BLA हे सगळे मिळून तिथं खात्री करू शकतील आणि त्याच्यावरती BLO हा निर्णय घेऊ शकतो. आता जे 9 लोक आहेत या 9 लोकांच्या हा त्याच वेळेस कालावधी दिलेले त्याच वेळेस. आता त्यांनी केलेली आहे चौकशी ऐका. आता त्यांनी तक्रार केलेली आहे, तक्रार केलेलीची चौकशी आमचा मंडळाधिकारी जाऊन आलेला आहे, त्याचा रिपोर्ट आलेला आहे. त्या रिपोर्ट नुसार संबंधित BLOच्या कडे पुढे कारवाई करायसाठी पाठवून दिली. आता सर ही जी 9 लोक आहेत आता यांना 7 नंबरचा फॉर्म भरलेला आहे BLOनी, तो पुन्हा पडताळणी होईल. दोघांनाही नोटिसा निघतील. ज्यानं हरकत घेतलेली आहे त्याला आणि ज्या मतदारावर हरकत घेतलेली आहे त्या दोघांना सुनावणी इथं होईल आणि सुनावणी अंती निर्णय होईल. आता तुम्ही काय म्हणला, ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे त्रेस्त माणूस कसा आहे? असू शकते. हो त्रेस्त माणूस असू शकतो. तुम्हाला तो दोषी आढळतो किंवा तुमचा संशय आहे त्या मतदारावर? कोणच्या जे काय संशय असं कसं म्हणताय? नाही संशय म्हणजे कागदपत्र दिली, ऑनलाईन झाली आणि स्कॅनिंग झालं, मंजूर हे केलं. सगळी प्रोसिजर झाली, परंतु आता जी 9 लोक आहेत त्यांची तुम्ही पडताळणी करणार का? आणि जर ते Yes. दोषी आढळले तर तुम्ही गुन्हे दाखल करणार? पडताळणी करणार. आज मतदार जर का तिथं राहत नसतील दोघांनाही नमुना 7च्या नोटिसा ज्यानं हरकत घेतलेली आहे अधिक ज्याच्यावर घेतलेली आहे. आपल्या निवडणूक आयोगानं मतदार नोंदणी अधिनियम 1960 हा काढलेला आहे. याच्या दोघांनाही सुनावणीची संधी द्यायची आहे, दोघांना पुरावे सादर करण्याची संधी द्यायची आहे आणि त्याच्यावर जर का हरकत घेणाऱ्यांनी हरकत घेतलेली बरोबर असेल हरकत मंजूर केली जाईल, नाव वगळलं जाईल. हरकत ज्यांनी घेतलेली आहे त्याच्याकडे पुरावा नसेल, यांच्याकडे पुरावा असेल त्या मतदाराकडे
ती हरकत अमान्य केली जाईल. तर आता या, सामान्य केलेलं कारवाई काय होणार? काय झाले काय ते आता एक असं आधार कार्ड दाखवते पत्ताच नाही मग तुमची नोटीस पोहोचणार कशी द्या बीएलओ मार्फत जाईल. कशी आणि आता जिथं दिलेलं आहे ते समजून घ्या. जिथं दिलेला असेल पत्ता तिथं नसेल तर ते पंचनामा करतील, इथं राहत नाहीत म्हणून. कसं झालं गेलं आता झाला की आला ना मग. अरे मी काय सांगतोय, पंचनामा करून आला. पंचनाम्यानुसार आता दोघांनाही नोटिसा निघणार. ज्यांनी हरकत घेतली आणि ज्याच्यावर घेतली 15 दिवसाचा कालावधी असतो, सुनावणी होणार आणि त्या हरकतीवर निर्णय होणार. कारवाई म्हणजे फक्त नाव वगळणार का अजून काय होणार? नाव वगळणार. ज्यांनी नवीन नोंद केली, साहेब, बोगस त्याच्यात अजून तुम्ही नीट समजून घ्या. बरं, कारवाई बोगस तसं नाही. बोगस हा मी बोगस शब्द वापरलेला नाही. नाहीच की. तुम्ही वापर- मतदार हा त्याचं आधार कार्ड खरं आहे खोटं आहे आय डोंट नो. स्कॅनिंग झालेलं आहे, ऑनलाईनला आलेलं आहे, आम्ही खात्री करणार आहे आणि ती ऑनलाईन खात्री करणार आहे आणि त्याच्यावर ते मंजूर नामंजूर हे त्यावेळेस केलेलं आहे. आता जर का ज्याला कोणाला वाटत असेल की हे बोगस आहे त्यांनी कंप्लेंट दाखल करावी. आधार कार्डचं UID डिपार्टमेंट आहे ते जी खात्री करल आणि त्याच्यावर निर्णय घेईल. आपल्यापासून फक्त वगळण्याचंच का होणार? Yes. सर तुम्ही म्हणायचं की ज्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे त्याला आम्ही मतदान करण्यापासून रोखू शकत नाही. बरोबर. हे आत्ताचं तुमचं वाक्य आहे, बरोबर आहे. 2 मतदार असे आहेत ज्यांचं कापिलमध्ये पण नाव आहे, गोळेश्वरमध्ये पण नाव आहे. तुमच्या नियमानुसार ते दोन्ही ठिकाणी मतदान करू शकतात का? नाही. मग ती 2 नावं आहेत ते याला काय यादीतनं गायब का झालं नाही किंवा कमी का झालं? असतील ना. असं कसं सर? मग मला तेच विचारायचं, तुम्ही काय ना मतदार यादीत नाव आलं तर आम्ही आपल्याकडं कराडमध्ये रोखू शकत नाही. कराडमध्ये माझं कराड शहरात नाव आहे. अधिक पलीकडे गेलं कुठं कोर्टीला, तिथेही माझं नाव आहे. कोर्टीला माझी शेती आहे, कराडमध्ये माझं घर आहे. मग हे सर डबल मतदान होणार नाही याच्यावरती ठाम कसं आहे? याच्यासाठी तर आम्ही सांगतोय की जोपर्यंत आधार हे इपिक कार्डला लिंक होणार नाही. आता ह्याच्यात प्रोसिजर काय आहे ती सांगतो. ह्या दोन्हीही मतदान केंद्रावरच्या BLOच्या मार्फत त्या नोटिसा दोघांनाही बजावता येतील. आपण ह्याच्यापूर्वी प्रोसेस केलेला आहे. बजावणी करून त्या मतदारांनी सांगायचं आहे की माझं कोर्टीला ठेवा का कराडला ठेवा. आता नोटीस बजावणी करते, बजावणी करून त्यांनी नाही सांगितलं तर ते वगळता येत नाही. तुम्हाला जेव्हा दोन्हीकडे 4 काय? कागद येतात, तुमच्यावर जेव्हा ती 4 कागद येतात, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा काय, तेव्हा ते आलेले डॉक्युमेंट खरं आहे का खोटं आहे ते तुम्ही त्या वेळेला व्हेरिफिकेशन करता का? ऑनलाईन करता का? व्हेरिफिकेशन काय करणार आहे? त्याच्यात नाव समजा मी आहे, आता फोटो आहे. मी समजा आधार कार्ड दिलं त्याच्यावर येतो ना पुढे. सर, मी समजा आधार कार्ड दिलं, ते आधार कार्ड तुम्ही व्हेरिफिकेशन करता. आधार कार्डातून तुमचा फोटो अतुल मेहत्रेचा आधार कार्ड नाही म्हणल्यावर त्याला पडताळणी कोण करणार? म्हणजे एकूण मगापासून जे प्रश्न तर झाले का नाही, यामधल्या सिस्टीम मधल्या लूप्स अजून काय आहेत कुणाचं? सर, ऐका ना, सिस्टीम मधल्या लूप्स आहेत किंवा पळवाट आहेत. या पळवाटा किंवा लूप्स बदलण्यासाठी इलेक्शन कमिशननं काय गोष्टीत बदल करण्याची गरज आहे का? तुम्हाला काय वाटतं? आम्ही आयोगाचे सेवक आहे. आम्ही आयोगाचं काम करणार. ठीक आहे, येतो ना त्याच्यावर येतो. तुम्ही म्हणता काय की नावं चुकीच्या पद्धतीने नोंदवली असेल तर निदर्शन आलं तर वगळणार. परंतु नाही, चुकीच्या पद्धतीने मी म्हणलंच नाही. डॉक्युमेंट दिलेले आवश्यक असलेली कागदपत्र जर का 6 नंबर फॉर्म त्याचा ऍक्सेप्ट होणार. बरं का सर? ज्याला अपूर्ण कागदपत्र असतील तर 6 नंबर फॉर्म रिजेक्ट होणार. सर, एक मिनिट. कराडच्या टोल नाक्यावर टोल नाका परिसरातले नागरिक आहे दाखवण्यासाठी कराड शहरातल्या अनेक लोकांनी फोटो बदललाय. फक्त गाव वराडे, माझं नाव नाही, फक्त फोटो बदललाय. असे शेकडो आधार कार्ड आता उपलब्ध आहेत. मी मगाशी काय सांगितलं, 2 गोष्टी. आधार कार्ड पडताळणी करण्याचं काम हे मतदार नोंदणी अधिकाऱ्याचं नाही. इथंच गेम आहे ना. आणि दुसरं, त्यांनी तिथं मतदान केलं. ते की तुम्ही जे फक्त समजा ते कागदपत्र व्यवस्थित दिले नाही त्या मुद्द्याखाली काय करणार? तुमच्या वगळणार. पण ते अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने त्यांनी हे सगळं केलं म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी तुम्ही मागणी करणार का? मला काय सांगायचं आहे, ज्यावेळी हे आता आधार कार्ड बोगस म्हणून त्यांनी कंप्लेंट करते ती निघल ना पुढं.
आल्यानंतर त्याचा वापर कुठं कुठं झालाय ते मतदान ते कळतील. हे बघण्यासाठी न्यायालयात जायचं. बरोबर आहे. बरोबर न्यायालयात जायचं. आता न्यायालय म्हणजे तुम्ही अशा भूमिकेतून आता वावरताय. नाही कागदपत्र की आपल्याकडे नाहीये. मी सांगतो तुम्हाला, माझ्या आमदार संजय शिंदेच्यावर एक पैसे वाटपाचा गुन्हा दाखल होता. 11 वर्षानंतर निकाल लागला तुम्ही निर्दोष सुटका करताय. किती वर्षानं? तसं तुम्ही आता ह्या 9 लोकांच्या निर्दोष सुटका खरं का खोटं ठरवलं तर 11 वर्ष. जे अधिकार आहे, ज्याला अधिकार आहे त्यांनीच ते करणं योग्य आहे ना. पत्रकार वसू घेतली. ऐका ना सर, पत्रकार म्हणून 2 मुद्दे माझे असे आहेत. जो एक व्यक्तीचं नाव आहे मधुकर हनुमान डिसले म्हणून, आता जो आपला सरकारी पंचनामा झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की ही लोक इथं राहते ते आढळून आलेली नाहीत. तसेच त्या लोकांची पूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीला आणि विधानसभेला मतदार यादीमध्ये नावे नव्हती, फक्त विधानसभेच्या मतदार यादीला नाव आले. आता त्यात एक नाव असं आहे मधुकर हनुमान दिसले, त्याचं वय 62 वर्ष आहे. जर हा पहिला मतदार म्हणून जर कापिलमध्ये नोंदणी होत असेल 62 व्यक्तीच्या पहिलं मतदार म्हणून पहिल्यांदा, तर ह्याचं आधार कार्डवर फक्त नोंदणी केली. मग पूर्वीचं नाव तिथं कुठं होतं, तिथलं नाव कमी झालं नाही झालं हे न व्हेरीफाय करता तुम्ही कापिलमध्ये फक्त एका आधार कार्डवर कसं काय नाव नोंदणी केली? सर्वसाधारण ह्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत. आधार कार्डमध्ये त्याचं वय आहे आणि दुसरं त्याच्यात रहिवासाचा पत्ता आहे. पहिल्यांदा पण नोंदणी दिली कापिल गावात 9 मध्ये मग 62 वर्षाच्या 9 मतदार त्याचं तिकडलं नाव कमी झालेलं काय वगैरे मी पुरावे म्हणजे सॉरी त्या तक्रारदाराने पुरावे मागितले. त्या तक्रारदाराला फक्त त्याचं आधार कार्ड दिले गेले, बाकी दुसरी कुठलीही डॉक्युमेंट त्याला नाही असं माहिती अधिकारी त्यांना दिलं. त्यासोबत जोडलेलं नाही जोडलेलं, फक्त आधार कार्ड दिले त्याला. हो, जे कागदपत्राच्या आधारे तो फॉर्म मंजूर केलाय ती कागदपत्र तुम्हाला दिलेली असतील, फक्त आधार कार्ड आहे त्याच्यावरती आणि बीएलओनी केलेलं फील्ड व्हेरिफिकेशन, या 2 गोष्टीवरती ते मंजूर केलेलं आहे. नाही 9 मतदार कसा होईल? 6 नंबरचा मगाशी सांगितलेलं आहे, यामध्ये काही चूक झालेली नाही. एक आहे आत्ताचा दुसरा एक विषय जो आता 7 नंबरचा फॉर्म बीएलओने भरलेला आहे, त्यामध्ये तक्रार कोणी केली? आज नावं कमी करण्यासंदर्भात तक्रार कोणी केली? ते पंचनामा आलाय ना, काय म्हणून की तिथं राहत नाहीत म्हणून. नाही पण पंचनामा झालाय कशावरून? तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने. बरोबर. पण त्या तक्रारीमध्ये नावे कमी करण्यासंदर्भातला काही विषय आहे का? नसला तर त्याला निवडणूक आयोगाने कायदा घालून दिलेला आहे. जर काय एखादा मतदार राहत नसेल, ते चौकशीमध्ये निष्पन्न झाला असेल, तर त्याचा 7 नंबर ऑनलाईन फॉर्म बीएलओनी भरावा आणि त्याला नोटीस निघणार नोंदणी झाली आणि चुकीचे फॉर्म सिलेक्ट केले म्हणून त्याच्यावर काय नोंदणी झालीच कशी मला? कागदपत्र दिलीत ना, चुकीचं म्हणताय. व्हेरिफिकेशन झाली, आता तुमच्या पंचनाम्यात निष्पन्न झालं, बरोबर? त्यांनी आज वास्तव्य करत नाहीत, आज राहत नाहीत, हा पंचनामा आहे, आपण नीट वाचा. नाही त्याच्या पंचनाम्यात असा पण उल्लेख आहे की या ठीक आहे, त्याच्या ग्रामपंचायतीला नावं नसतील. त्या पंचनाम्यामध्ये असा उल्लेख आहे की पूर्वीच्या लोकसभेला किंवा ग्रामपंचायतीच्या कुठल्याही इलेक्शन मध्ये ह्या व्यक्तींची नावे नव्हती. आणि ऐका ना, या लोकांची नावं मतदार यादीमध्ये, ऐका ना सर, या लोकांची मतदार यादीमध्ये नावे कशी समाविष्ट झाली याचे कोणतेही पुरावे आढळून येत नाहीत. आता ग्रामपंचायतीमध्ये आपण मी लोकसभा आणि विधानसभेमध्ये किती वाढ झालेली ही दिलेली आहे. ग्रामपंचायतीला होतं म्हणून आता नाही, किंवा लोकसभेला नव्हतं म्हणून आता नाही, असं होऊ शकणार नाही. कुठूनही कुठं जाऊ शकते. दुसऱ्याचं नाव इकडे ट्रान्सफर करताना पूर्वी कमी झाले नाही झाले व्हेरीफाय व्हायला पाहिजे ना. आता त्याला ऑनलाईनला 8 नंबर आलाय, 8 नंबर आपण इथं भरला. या निवडणुकीमध्ये तुम्ही माहिती घ्या, माहिती असू द्या की त्यामध्ये 8 नंबर इकडे जनरेट झाला, 7 नंबर आपोआप जिथं मी कुठं राहतोय, तर माझं सोलापूरला आहे, तिथं नोंदणी असेल. मी 8 नंबर इथं भरणार की माझं रहिवासी इथला कराडचा झालेला आहे, माझी ऑर्डर जोडणार. 8 नंबर इथं भरलेला ऑटो जनरेटेड 7 नंबर तिथं जाणार आणि त्यांनी 7 नंबर तिथला ऍक्सेप्ट केल्याशिवाय इकडं हा 8 नंबर प्रोसेस होत नाही.
ही नवीन आता त्याच्यात आता निघाली. साहेब, मतदार नोंदणी प्रक्रियेमध्ये तुम्ही नावं वगळली, पण नावं वगळणार फक्त, गुन्हा काय दाखल होणार नाही, ह्याच्यात गुन्हा दाखल करायचा विषय काय? म्हणजे बोगस गुन्हा दाखल करायला मी अजून सांगतो, तुम्ही नीट समजून घ्या सांगितलं की की दिवाळी दोन गोष्टी आहेत. आधार कार्ड खरं आहे खोटं आहे हे ठरवणारं प्राधिकरण हे नाहीये. आता मी येतोय आता पुढच्या ह्याच्यात. दुसरं, मी मतदान कराडला पण केलंय, मी अजून कुठं सोलापूरला पण केलंय. हे जोपर्यंत माझ्या विरुद्ध कोणतर तक्रार करत नाही, गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत दिवाणी कोर्टाच्या परवानगीशिवाय जो संविधानिक कागदपत्र आहेत ते पुढे येत नाही. आता याच्यात दुसरं आपल्याला सांगतो, सर मी आता या मतदारसंघामध्ये समजा मतदार वाढवायचंय मला, आणि मी माझ्या कागदपत्रामध्ये काय फेरफार केला आणि मी तुमच्याकडे ते सबमिट केले आणि ऑलरेडी ते तुमच्याकडनं यादीमध्ये नाव आलं, पुढची प्रोसेस चालू झाली आणि ती कागदपत्र फर्जी निघाली भविष्यात, आणि नंतर तुमच्याकडे असं निवडणूक आयोगाकडे काय प्रोसेस आहे की बाबा असं चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र देऊन जर मी मतदान यादीमध्ये नाव मी समाविष्ट करून घेतला असेल तर निवडणूक आयोगाकडे काय प्रोसेस आहे की माझ्या विरुद्ध काय कायदेशीर कारवाई करू शकते? प्रोव्हिजन आहे का? तुम्ही ते बोगस काढलेलं आहे किंवा नाही हे ठरवण्याचं प्राधिकरणच वेगळं आहे. मतदार नोंदणी तुम्ही नीट समजून घ्या. आपण मतदार नोंदणी करायसाठी प्रवृत्त करतोय, प्रचार करतोय, प्रसार करतोय, 90 दिवस गाड्या फिरवतोय का की मतदारांनो तुम्ही या नोंदणी करा. याच्यात तुम्ही कागदपत्र चुकीची देताना चुकीची दिली ती आपण ठरवू शकत नाही. हे आता मी ह्याच्यात आता ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. दुसरं आहे मतदार नोंदणी प्रक्रिया जी झाली लोकसभेपासून यामध्ये त्रुटी राहिल्या हे तुम्ही मान्य करताय का? अजिबात झालेलं मतदान बोगस आहे कसं अजिबात नाही. सर दुसरं का एकही मतदार, आणि आपल्या माहितीसाठी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण 312 मतदान केंद्र लोकसभेला होती, 342 विधानसभेला होती. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 2 राजकीय पक्षाचे प्रतिनिधी हे मतदान केंद्रावर बसलेले होते. तुम्ही म्हणताय तर आम्ही खरं एक प्रश्न आहे. आता 2024 ला जी मात्र 2024 ला जी आता तुम्ही आकडेवारी दिली, त्याच्यामध्ये 2793 नवीन मतदारांची फॉर्म 6 मध्ये 7682 नवीन मतदारांची नोंद झाली. 10,475. त्या 10,475 पैकी जवळपास 2728 मतदार हे 18 ते 9 मतदार आहेत. उर्वरित मतदान हे जे काय विषय आहे? हे 8 नंबर वरला आहे का 5168. मी मगाशी सांगितलं तसं मी सोलापूरला होतो, आता इकडं आलोय. 8 नंबरनं पण काही वाढलेले आहे, अधिक 6 नंबरनं काही वाढले. मतदार यादीच्या बोगस तुम्ही म्हणताय की ते हे नाही योग्य आहे, पण त्यांच्या कुटुंबातील फॅमिली मधले मेंबर्स त्या मतदार यादीत का नाहीये? एकट्याच नाव कसं काय? मग बाकीचे पण मेंबर्स आले पाहिजेत ना त्याच्यामध्ये. तर त्यांनी मतदार नोंदणी केली नसेल तर त्याला कसं आपण सांगणार? नाही, पण आता सर्वे माझी फॅमिली पुण्यात असते, मी माझं इथं एकट्याच वाढवलं. मी माझी फॅमिली पुण्यात असते, मी इथे एकटाच आहे, मी इथे एकट्याच वाढवलं ना. असं म्हणू शकत नाही की नाही मग तुमचे मग घरची का नाही. ज्या पळवाट आहेत ते काय बदल करू शकत नाही, ते म्हणजे थोडक्यात म्हणजे माझा कापीमधला आधार कार्ड आहे, माझा आता कापीचा आधार कार्ड आहे. आता कराड नगरपालिका निवडणूक लागते तर मी माझं त्या आधार कार्डावर कराडच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करू शकतोय तुमच्या मान्यतेनुसार? अजिबात नाही. माझं म्हणण्याचं नियमानं आहे. नियमानं काय आलंय, कोल्हापूरच्या आधार कार्ड कापीमध्ये मतदान होत असेल, अजिबात नाही. तसंच झालं. तसाच झालाय. कोल्हापूरचं आधार कार्ड आहे आणि तिथं कापीच्या मतदार यादीत जर नाव येते तर कापीचा व्यक्ती कराडच्या मतदार यादीत त्याचा आधार कार्ड बाकीचे काही कागदपत्र जोडलेली असते. निवासी काय सांगितलं, मुंबईतला रिटायर झालेले डीवायएसपी आहे, राजमाचीला त्यांचं गड आहे, त्याला म्हणायचं का तुमच्या आधार कार्डवर हा पत्ता नाही, तुमचं नाव मंजूर होईल. त्यांचं तिकडचं नाव कमी केलं.
निवडणूक शाखेत तहसीलदार 2 आहे, होय सर, नायब तहसीलदार 1 आहे, अव्वल कारकून 1 आहे, कारकून 1 आहे, 2 ऑपरेटर आहे. होय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये साहेब काही त्रुटी आहेत असं तरी तुमचं मत आहे का नाही? काही मान्य करत नाहीत आज. काही मान्य करत काही विचारा आम्हाला काय तुमच्याकडे कन्फ्युजन निघालच नाही ना सर. नाही आहे, ही वस्तुस्थिती जे आहे. आरोप झाले आपल्या माहितीसाठी सांगतो, इट इज ओपन, ऑनलाईन आहे. जे आरोप झालेत ना गोळेश्वर कापडीबाबत त्याचा अगदी व्यवस्थित खुलासा तुमच्याकडून आलेला नाही ना अजून. पण आता हे जे तुम्ही त्याला बोलायलाच तयार नाही. मागाच्या जी माहिती सांगितली सगळी एवढी मतदान झाली, एवढे हे झाले, हे सगळं छापून राहिलेलं आहे. हे नवीन काहीतरी दे की तुम्ही. तुम्हाला वाटायला लागलं काही घोळ झालेला नाहीये. आपल्या माहितीसाठी निवडणूक असेल ना तर प्रेस बरोबर आहे, आणि त्यामध्ये आम्ही काय काय ऍडव्हान्स करतोय हे सांगतो, बरोबर आहे. मग त्यामध्ये म्हातारा माणूस असेल किंवा व्हीलचेअरवर असेल आम्ही पोलिंग बूथ करतोय, किंवा आम्ही 9 मतदार सगळे कसे नोंदवायचे वगैरे हे सगळं डिटेल्स मध्ये देतो, बरोबर आहे. निवडणूक कमिशन जी प्रेस घेतं त्यामध्ये सगळी डिटेल्स देतं. पण आता इथं त्या निवडणूक आयोगाच्या बुडाखालीचा अंधार आहे. का तुम्हाला सांगतो, सिंपल मी एक काय प्रश्न विचारला की जर मतदार यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही मतदान करू शकता, हे तुमचं वाक्य होतं, त्याला मी प्रश्न विचारला. आणि मी तोच प्रश्न तुम्हाला विचारल्यानंतर ना तो 2 ठिकाणी मतदान करू शकतोय का, तर तुम्ही म्हणताय नाही, बरोबर आहे. मग मला एक सांगा, 2 ठिकाणी मतदार नोंदले गेले, हे आता हा सामान्य माणूस जाऊन तिथं चेक करणार. जर आम्ही हरकत घेतली तर तुम्ही 15 दिवस कारवाई म्हणजे 15 दिवस दिले ते सांगणार. ही जबाबदारी निवडणूक आयोगाची नाहीये का अजिबात? आम्ही ग्राम पातळीवर प्रत्येक मतदान केंद्राच्या BLOला जिथं दुबार नाव आहे, जिथं करेक्शन आहे, त्यांच्या निदर्शनास नाही आलं तर ती BLA प्रत्येक राजकीय पक्षाचा एक आहे. राजकीय पक्ष BLO हा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहे. तो त्याच्या पद्धतीनं काम करतोच, परंतु कुठलाही माणूस हा परिपूर्ण नाही, पूर्ण ज्ञानी नाही किंवा पूर्ण 100% करू शकत नाही. त्याला मदत म्हणून जर का त्या सगळ्या राजकीय पक्षाच्या BLA बूथ लेवल एजंटनी मदत केली तर ते 100% अजून होणार. आपल्या माहितीसाठी त्रुटी दिसतात ना. तुम्ही म्हटलात का की कुठलाही प्रशासकीय अधिकारी परिपूर्ण तो असणार नाही, पण त्याबद्दल काही चुका झाल्यात का? नाही. याच्यासाठी आपण दर 15 दिवसाला महिन्याला बैठका घेतोय. राजकीय नेत्याला पक्षाला परंतु तुमचा जो प्रशासकीय किमान त्या हरकतीच्या कालावधीत त्या इंडिव्हिज्युअल मतदाराने तर बघावं. आपल्याला म्हणजे दुःख वाटते सांगायला, मतदाना दिवशी मतदान केंद्रावर जाऊन नाव शोधणारी आहे आणि साहेब माझं नाव नाही. किती अजून जनजागृती किती करायची? साहेब एक माझा एक प्रश्न आहे. आतापर्यंत यातल्या बऱ्याच पत्रकारांनी 15 ते 20 इलेक्शन बघितले, त्या एकच आत्ताच इलेक्शन झालेलं आहे. एकच ज्या इलेक्शनमध्ये मतमोजणीच्या वेळेला पत्रकारांना खूप लांब ठेवलं, रस्त्याच्या बाहेर ठेवलं होतं. तुम्ही पण ठेवलं होतं उत्तरमध्ये. पहिल्यांदा झालं का असं बसायला? नाही एक मिनिट आहे का, या दरम्यान खुर्च्यावर बसायला आपण काय खुर्च्याला हापलेलं नाही, आम्हाला खूप लांब ठेवलं होतं सगळ्यांनाच. त्या दरम्यान आज काय गैरप्रकार होऊ नये म्हणून केलं होतं का, सुरक्षितसाठी केलं होतं का, पत्रकार काय अतिरेकी आहेत? पहिल्यांदा झालं असं का? पहिल्यांदा झालं. सातारमध्ये झालं नाही, कोल्हापुरात झालं नाही, पुण्यात झालं नाही, कराडमध्येच का घडलंय? आणि सर दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आता भारत निवडणूक आयोग म्हणताय, आता सुरुवात करणार आहे त्या शब्दानं, तर त्यांचंच त्यांनी जे आम्हाला आधार हे ओळखपत्र दिलं होतं, ते ओळखपत्र सगळ्यांकडे असणाऱ्या व्यक्तींना रस्त्याच्या पलीकडे ठेवलं होतं. आता चालू देतो. आयोगानं जे घालून दिलेला त्यांचा लेआउट आहे, सर हे सातारमध्ये नाही घडलं. ऐकून तर घ्या.
आता तुमचं ऐकलं की मी साहेब बरं का एकच मिनिट ते आता ऍडिशन आहे त्या कराड दक्षिणला किमान आज तरी होतं, कराड उत्तरला रस्त्याच्या पलीकडे होतं लांब. रस्त्याच्या अलीकडे सोय नाही. आणि सर त्याच्यापेक्षा दुर्दैव असं त्याच्या 2 महिने अगोदर मतदान जागृतीच्या सर्वाधिक बातम्या करणारे छापलेले सर्वाधिक आहे. आम्ही नाही तुमचं काम चांगलं होतच आहे. तुम्ही त्याला तुम्ही आम्हाला साथच वागणूक दिली ना निवडणुकीच्या अधिकाऱ्यांनी अतिशय वागणूक दिली. साहेब एक गोष्ट अशी आहे यामध्ये 6 महिन्यामध्ये 12,840 मतं वाढली आणि त्याच दरम्यान ज्या हरकती आहेत 4,018 4,000 हरकती आणि 12,840 मतदार वाढ म्हणजे इतकं गतीनं काम करताना आता तुम्ही सांगितलं आपल्याकडे स्टाफ जो आहे आणि इतर कामं जी विचारात घेतात हे सगळ्याचं गणित बसू शकत नाही ना. तेवढ्या वेळेत एवढं काम होणार कसं? आपल्या माहितीसाठी ज्या हरकती आल्या त्या हरकतीसाठी प्रत्येक गाव पातळीवर तलाठी 42 लोक 3 दिवस अहोरात्र काम करत होते. त्याला टाइम बॉन्डच आहे, त्याला कामं नाही. इलेक्शन कमिशन इज इलेक्शन कमिशन. बोला बोला एक मिनिट बोला. जो मतमोजणीचा प्लॅन आहे ऐका ना दोघांचा हे झाले ऐकतो ऐका ना. मतमोजणीचा जो प्लॅन आहे, लेआउट आहे, हा लेआउट इलेक्शन कमिशन मंजूर करत असते. म्हणजे मला आता तुमच्या भावना हे माझ्यापर्यंत पोहोचल्या की तुम्हाला त्याच्यापासून खूप दूर ठेवलं होतं किंवा इकडं तुम्हाला रस्ता ओलांडून पलीकडच्या बाजूला ठेवलं होतं. पण जिथं निवडणूक आयोगाने घालून दिलेलं आहे त्याच्यात उमेदवारांना फिरायसाठीचं कॉर्डन कोणचं आहे, काउंटिंग एजंटला मुवमेंट करायसाठीचं कॉर्डन कोणचं आहे, त्यांची 3 टायर सिक्युरिटी राहते. पहिल्या टायरमध्ये कोण असेल, दुसऱ्या टायरमध्ये कोण, थर्ड टायर, आणि त्याच्यामध्ये मीडिया सेल म्हणून असतो की त्या मीडिया सेलमध्ये इलेक्शन कमिशनने सांगितलंय की त्यांना काय काय सुविधा पुरवायच्या ह्या सुद्धा डिफाईन केलेल्या आहेत. कराड उत्तरचा टीव्ही पण मला मी याच्यात दिलगिरी व्यक्त करतो की जर का ते तसं गैरसोय एवढी झालेली असेल तर मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण काय चांगल्या पद्धतीनं करू याच्या बाबतीत नक्की सकारात्मक विचार. पण मला काय म्हणायचं, निवडणूक आयोगाला ओळखपत्र देत असेल तो आयडेंटिफाय माणूस आहे ना, फक्त 100 मीटर मध्ये एवढ्या दूर ठेवायचं कारण काय? हेमंत सर केलेला आहे अप्रूव्ह करून निवडणूक आयोगाला की पत्रकार इथं फिरत दिसतात. एक शेवटचा हे काय आमचे काय विषय हा जो ही काय इथं बसलेली सगळी निवडणुकीच आहेत आणि मला वाटलं सांगतो मी मला वाटलं की हे काम मला निवडणुकीचं माझ्यातल्या शिपायापासून किंवा बाहेरच्याही ऑफिस कडून करून घ्यायचं असेल तर ते मी करून घेऊ शकतो, तेवढे मला अधिकार आहेत. हा एक आहे छोटा विषय, परंतु हा खूप महत्वाचा आहे की मगाशी जसं आपण सांगितलं की जातीचा दाखला, शाळेचं नाव आणि ते सगळी कागदपत्र आपल्याकडे दिली, आपण पडताळणी केली, लिपिक, नायब तहसीलदार, माझ्या ऑफिसचा लिपिक, नायब तहसीलदार आणि माझ्याकडे सही करून त्यांना 15/9/2023 ला दाखला पण आपण दिला. परंतु या दाखल्याचं ज्यावेळी पडताळणी झाली, पडताळणी करताना त्याच्यात निदर्शनास आलं की याच्यामध्ये जातीचा दाखला हाच त्यांनी फर्जी दिलेला आहे. हे पडताळणी करायसाठी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना कागदपत्र घेऊन सातारा जिल्हा जात पडताळणी समिती, जिल्हा जात पडताळणी समिती सातारा त्यांच्याकडे मुख्याध्यापकांना बोलवून घेतलं आणि त्यांच्याकडून ते कागदपत्र व्हेरिफिकेशन केलं. तर तशा पद्धतीचा शाळा सोडल्याचा दाखला कुठलाच त्या शाळेकडून ते रजिस्टर नंबर, तारीख आणि त्या व्यक्तीचा इश्यू झालेला नव्हता. मात्र तो दाखला इकडं जातीचा दाखला काढण्यासाठी वापरला होता आणि त्यांना आपण जातीचा दाखला निर्गमित पण केला होता.
इथं त्याची पडताळणी झाली आणि त्यांनी दुष्ट हेतूनं जातीचा दाखला खोटा देऊन इथं जातीचं प्रमाणपत्र मिळवलं म्हणून आपण त्याच्यावरती 0908/2025 7/8/2025 ला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याची कलम BNNS 335, 336, 337, 339 आणि 340. याच्यातून मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की तात्पुरता दाखला मिळवायसाठी तुम्ही काहीतरी खोडतोड मोडजोड किंवा अजून बोगस LC काढला तर याची पडताळणी होणार आणि असं कुठलंच नाही की आता मला दाखला मिळाला आणि आता काय झालं मी मोकळं झालो. नो, याची पडताळणी होतच असते आणि पडताळणीत जर का ते चुकीचं असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल हे मला इथं सांगायचं आहे. आणि बाकीचे जे आहेत हा गुन्हा त्या मुलीवर झालाय का तिच्यावर अर्ज ज्यांनी केलाय त्याच्यावर पडताळणी झाली. मला ते सांगायचं आहे आता त्यांना जर हरकत असेल ना ती थोडा वेळ गृहीत धरा, त्यांची हरकतीमध्ये तथ्य आहे. त्यांना हे फोरम नाही, त्यांना पोलीस स्टेशनला जाणे, आधार कार्डवरती गुन्हा दाखल करणं माझा रितसर त्याच्या विरुद्ध कंप्लेंट आहे एक. आणि दुसरी की त्यांनी तिथं अजून कुठं दुसरीकडे मतदान केलंय असं तुम्हाला म्हणायचं असेल तर तिथं त्याच्यात नमूद करा. ह्याच्याविरुद्ध माझी खाजगी कंप्लेंट आहे. यांनी 11/7 2 ठिकाणी मतदान केलं. सगळ्यांना दे पवार दाखला दिलाय काढले का मूळ त्यांची कास्ट लमान लिहिलेलंच नव्हतं. सांगतो ना ह्याच्या मुलीच्या शाळा सोडलेल्या दाखल्यावर आहे लमान, मुलीच्या वडिलांच्या शाळा सोडलेल्या दाखल्यावर आहे मात्र आजोबाच्या नाही. आणि ह्यांनी आजोबाचा दाखला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमुक अमुक शिक्का तयार करून तयार करून 1960 पूर्वीचा जो त्याला पुरावा बोगस केला क्रिएट केला. काय शिक्षा काय असते मिळाला का तिसरं मिळालं या शिक्षा आजच्या पत्रकार परिषदेचं एक मी सांगतो की आपण निवडणूक आयोगाची फसवणूक केली तर निवडणूक आयोगाकडे तरतूद नाही कारवाई करायची. असंबंध बोलू नका तसं नाही ना सर. असं काहीतरी असंबंध आणि आपण जबाबदार कुठल्या तरी वर्तमानपत्राचं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचं किंवा प्रेस मीडियाचा प्रतिनिधी असतो. कायदेशीर तरतूद असेल तर सांगा. या नियमाप्रमाणे आपण अशी कारवाई करू शकतो. अजिबात नाही. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणेच सांगतोय की त्याला हरकत घ्यायची असेल तर 7 नंबरचा फॉर्म आहे. त्या हरकतीवर सुनावणी होईल आणि त्याच्यावर निर्णय होईल. जिथं तुम्ही या कार्यालयाचा आधार कार्ड बोगस आहे, कशाच्या आधारे बोगस आहे? नाही मला वाटतं बोगस आहे, मी ह्या गावातला आहे, इथं राहत नाही, पण त्याला प्राधिकरण वेगळं आहे ना. त्यानं 2 ठिकाणी मी म्हणतो 3 ठिकाणी मतदान केलं असेल, त्यालाही आहे ना. तुम्ही कंप्लेंट द्या, त्याच्यावरती निघणार ना आणि आम्हालाच तिथं द्यावं लागणार आहे त्याचा बोला.